नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 13 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच जागतिक कागदी पिशवी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, जुलै 12। स्पष्टीकरण: जागतिक कागदी पिशवी दिन दरवर्षी जुलै 12 रोजी साजरा केला जातो। हानिकारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करून लोकांना पर्यावरणास अनुकूल असलेल्या कागदी पिशव्या वापरण्याबाबत जागरूक करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 2, अलीकडेच कोणत्या राज्याला फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी कृषी नेतृत्व पुरस्कार 2026 मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण: फलोत्पादन बागकाम क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुजरातला राष्ट्रीय कृषी नेतृत्व पुरस्कार मिळाला आहे। फलोत्पादन क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी आणि नवीन उपक्रमांसाठी गुजरातला कृषी नेतृत्व पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे। नवी दिल्ली येथे आयोजित 17व्या कृषी नेतृत्व परिषदेमध्ये राज्याला हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। गुजरात सरकारने ऑपरेशन सुरक्षित सायबरस्पेस सुरू केले आहे। गुजरात सरकारने अग्निवीरांना सरकारी विभागांमधील वर्ग 3 च्या पदांवर थेट भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे। टाटा आणि एअरबस यांनी गुजरातमध्ये पहिल्या मेड इन इंडिया C-295 विमानाची पहिली यशस्वी चाचणी घेतली आहे। अहमदाबाद महानगरपालिकेने स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी अनिवार्य QR कोडवर आधारित अन्न सुरक्षा आणि स्वच्छता नियंत्रण यंत्रणा सुरू केली आहे। भारतातील पहिले AI सक्षम हायपरस्केल डेटा सेंटर गुजरातमध्ये स्थापन केले जाईल। प्रश्न 3, अलीकडेच समान नागरी कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, रंजना प्रकाश देसाई। स्पष्टीकरण: अलीकडेच समान नागरी कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश इत्यादी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। न्यायमूर्ती देसाई यांनी यापूर्वी उत्तराखंडसाठी स्थापन केलेल्या समान नागरी कायदा मसुदा समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या प्रमुखपदी अमित गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या प्रमुखपदी आलोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हैदराबाद येथील प्रतिष्ठित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे नवीन संचालक म्हणून सुजीत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। केइको फुजिमोरी यांची पेरूच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून अधिकृतपणे निवड झाली आहे। राष्ट्रीय रस्ते सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन रमेश गोकर्ण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून प्रशांत सीताराम यांची नियुक्ती झाली आहे। भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या प्रमुखपदी राजेश पुष्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न 4, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पहिली डेटा सेंटर पॉलिसी 2026 ते 29 सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण: अलीकडेच गुजरात सरकारने आपली पहिली विकसित गुजरात डेटा सेंटर पॉलिसी 2026 ते 29 सुरू केली आहे। राज्याला हायपरस्केल डेटा सेंटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड आधारित सेवांसाठी देशातील आघाडीचे डिजिटल पायाभूत सुविधा केंद्र बनवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 5, अलीकडेच 158 वर्षांनंतर दुर्मिळ जांभळ्या फुलांची हिमालयातील वनस्पती सायनेन्थस हुकेरी भारतात पुन्हा कुठे आढळली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, अरुणाचल प्रदेश। स्पष्टीकरण: अलीकडेच 158 वर्षांनंतर दुर्मिळ जांभळ्या फुलांची हिमालयातील वनस्पती सायनेन्थस हुकेरी भारतात अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील चुना खोऱ्यात पुन्हा शोधून काढण्यात आली आहे। भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या वैज्ञानिकांनी मागो गावाजवळ सुमारे 3600 मीटर उंचीवर या वनस्पतीचा पुन्हा शोध लावला आहे। अरुणाचल प्रदेश राज्याची माहिती: राजधानी ईटानगर, मुख्यमंत्री पेमा खांडू, राज्यपाल KT परनाईक। आता पाहू अरुणाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी।
दूरसंचार विभागाने अरुणाचल प्रदेशात आंतर परिमंडळ रोमिंग सेवा सुरू केली आहे. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मान्यता दिली आहे. कृषीवर आधारित एतोर गेडी उत्सव अरुणाचल प्रदेशातील आदी जमातीद्वारे साजरा करण्यात आला. स्टॉरेन्थेरा ओरोग्लोसा ही नवीन वनस्पती प्रजाती अरुणाचल प्रदेशात शोधण्यात आली. कॅबिनेट समितीने अरुणाचल प्रदेशातील कलाय 2 जलविद्युत प्रकल्पासाठी 14,105.83 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. अरुणाचल प्रदेशची गिर्यारोहक कबक यानो हिने पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच शिखर अर्जेंटिना येथील माउंट अकोनकागुआ सर केले आहे. प्रश्न 6. अलीकडेच जाहीर झालेल्या जागतिक राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात म्हणजेच ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कोपेनहेगन. स्पष्टीकरण. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटद्वारे जाहीर करण्यात आलेल्या जागतिक राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन अव्वल स्थानी राहिली आहे. कोपेनहेगन सलग दुसऱ्या वर्षी जगातील राहण्यासाठी सर्वात योग्य शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. अव्वल 3 शहरे कोपेनहेगन डेन्मार्क, व्हिएन्ना ऑस्ट्रिया, मेलबर्न ऑस्ट्रेलिया ही आहेत. भारतीय शहरांचे मानांकन. या यादीतील 173 शहरांपैकी भारताची राजधानी नवी दिल्ली 120व्या स्थानावर आहे. याशिवाय मुंबई 121व्या, चेन्नई 123व्या आणि बंगळुरू 127व्या स्थानावर आहे. प्रश्न 7. अलीकडेच आशियाई विकास बँकेने वर्ष 2026-27 साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. 6.6%. स्पष्टीकरण. आशियाई विकास बँकेने आपल्या ताज्या अहवालात आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज कमी करून 6.6% केला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये हा अंदाज 6.9% वर्तवण्यात आला होता. पश्चिम आशियातील संकटामुळे ऊर्जेच्या वाढत्या किंमती आणि देशांतर्गत मागणीवर निर्माण झालेला दबाव यामुळे हा अंदाज कमी करण्यात आला आहे. आशियाई विकास बँकबद्दल माहिती. स्थापना 19 डिसेंबर 1966. मुख्यालय मनिला. अध्यक्ष मासातो कांडा. प्रश्न 8. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. न्यूझीलंड. स्पष्टीकरण. अलीकडेच भारत आणि न्यूझीलंड यांनी 2030 पर्यंत आपला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून 35,000 कोटी रुपयांवर पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ऑकलंड येथे दोन्ही देशांमध्ये झालेल्या धोरणात्मक भागीदारी आणि मुक्त व्यापार करारांतर्गत हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. न्यूझीलंड देशाची माहिती. राजधानी वेलिंग्टन. चलन न्यूझीलंड डॉलर. पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन. प्रश्न 9. अलीकडेच अत्याधुनिक मानव वन्यजीव संघर्ष उत्कृष्टता केंद्रचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कोइंबतूर. स्पष्टीकरण. अलीकडेच अत्याधुनिक मानव वन्यजीव संघर्ष उत्कृष्टता केंद्रचे उद्घाटन कोइंबतूर, तामिळनाडू येथे करण्यात आले आहे. या केंद्राची स्थापना भारतीय वन्यजीव संस्था आणि सलीम अली पक्षीशास्त्र आणि नैसर्गिक इतिहास केंद्र यांच्या संयुक्त परिसरात करण्यात आली आहे. प्रश्न 10. अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशी बनावटीची स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका INS महेंद्रगिरीचे जलावतरण कुठे केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मुंबई. स्पष्टीकरण. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका INS महेंद्रगिरीचे जलावतरण आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील नौदल गोदीत केले आहे. ही युद्धनौका प्रोजेक्ट 17ची 6वी स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट आहे, जिची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने केली आहे आणि निर्मिती मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने केली आहे. प्रश्न 11. अलीकडेच एस जानकी यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. गायिका. स्पष्टीकरण. एस जानकी या दक्षिण भारतातील प्रसिद्ध पार्श्वगायिका होत्या, ज्यांना नाइटिंगेल ऑफ साऊथ इंडिया आणि प्रेमाने जानकी अम्मा म्हणूनही ओळखले जात असे. अलीकडेच वयाच्या 88व्या वर्षी मैसूर येथील एका खाजगी रुग्णालयात वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारांमुळे त्यांचे निधन झाले. प्रश्न 12. अलीकडेच गृहमंत्री अमित शाह यांनी जयप्रकाश नारायण ग्रंथालयाचे उद्घाटन कुठे केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच नवी दिल्लीत जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन केले आहे.
हे अत्याधुनिक ग्रंथालय नवी दिल्लीतील मंदिर मार्ग येथे उभारण्यात आले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच भारताचे 98वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. अश्वथ एस. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. IIM बंगळुरू आपला पहिला परदेशी कॅम्पस इंडोनेशियात स्थापन करणार आहे. सरकारी शाळा आधुनिक बनवण्यासाठी नवी दिल्ली येथे मिशन कायाकल्प सुरू करण्यात आले. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाची स्थापना केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीमध्ये अन्नस उत्सव 2026चे आयोजन केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान युरेनियम करार झाला आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांच्या सुरक्षिततेला बळकटी देण्यासाठी दुर्ग स्क्वॉड सुरू केला आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे. टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये लंडन अव्वल स्थानावर राहिले आहे. भारतीय UPI प्रणाली स्वीकारणारा ग्रीस हा 10वा देश ठरला आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मलिहाबादी आंब्याला GI टॅग मिळाला आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमतेचे भारताचे दुसरे मोठे बंदर म्हणून कामराजार बंदर बनले आहे. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन पूर्वसूचना यंत्रणा तयार केली आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे स्मशान शोधून काढले आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने दक्षायणी योजना सुरू केली आहे. भारताचे 97वे ग्रँडमास्टर हर्षवर्धन JB बनले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने ग्रीन डेटा सेंटर पॉलिसी 2026वा मंजुरी दिली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यात मी भूमी मी हक्क कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.